नमस्कार. VCN न्यूजच्या निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत बहुजन वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार गुणवंत देवपारे. गुणवंत देवपारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये गुणवंत देवपारे यांचा अमरावती जिल्ह्यामध्ये दांडगा संपर्क आहे आणि गेल्या 10 वर्षाचा त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. मागील 2014च्या निवडणूक रणसंग्रामामध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी सुमारे 98,200 इतकं प्रगल्भ वोटिंग इतकं मतदानसुद्धा घेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी आपल्याला तिरंगी चौरंगी लढत बघायला मिळत आहेत तर गुणवंत देवपारे यांनी वंचित बहुजन आघाडीची ते अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि शिटी हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. सर, VCN न्यूजच्या या निवडणूक रणसंग्रामामध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. धन्यवाद. VCN न्यूज चॅनलने माझी दखल घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्या टीमचं मी अभिनंदन करतो. सर, सर्वात पहिले मला आपला एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 10 वर्षापासून आपण सक्रिय राजकारणामध्ये आहात आणि या 10 वर्षामध्ये आपण एक गोष्ट सातत्यानं सांगत आहात की अमरावतीचा विकास झाला नाही, अमरावतीमध्ये बेरोजगारी भरपूर आहे आणि तसा आपण जाहीरनामा मॅनिफेस्टोसुद्धा दिलेला आहे. तर तो आपला नेमका जाहीरनामा कोणता आणि त्याच्यामध्ये काय काय आपण पॉईंट्स टाकलेले आहेत? सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने बोललात की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहे, हे खरं आहे. आज अमरावती जिल्हा हा विकासापासून खूप दूर आहे. या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत, जे सांगली सातारेकर आहेत, ते निष्क्रिय आहेत. म्हणजे त्यांना असं वाटत नाही की त्यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. अनेक प्रश्न या ठिकाणी युवतींचे आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला अमरावतीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी 10,000ची नोकरी मिळत नाही. म्हणजे आज जे अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा इथल्या तालुक्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं आणि ते डेव्हलपमेंट शेतीवर आधारित असायला पाहिजे होतं. निवड इंडस्ट्रियल तुम्ही डेव्हलपमेंट केलं, बाहेरून तुम्ही रॉ मटेरियल बाहेर देशातून बोलावता किंवा तुमचं बाहेर देशातलं रॉ मटेरियल नाही, इथं तुम्ही पक्का माल बनवून त्याचं सेल करता. तो तेवढा महत्त्वाचा नाही जेवढं तुमचं शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल. म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला की या भागामध्ये तुरीचं उत्पादन फार चांगलं होते, तर दाल मिलचे एक क्लस्टर निर्माण व्हायला पाहिजे होते MIDCमध्ये, का जेणेकरून जो शेतकरी आहे ज्याची तूर निघाल्यानंतर त्याला 4,500 ते 5,000 रुपये रेट मिळतं आणि ती व्यापाऱ्याच्या घशात गेल्यानंतर त्याची रेट 7,500 ते 8,000 रुपये होतं. म्हणजे इथल्या शेतकऱ्याचं शोषण होते आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं आणि आमचं वंचित बहुजन आघाडीचं जे टार्गेट आहे का या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच नाही तर स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे. म्हणजे स्वामीनाथन आयोग जर लागू झाला तर इथल्या शेतकऱ्याला जो त्याला पीक, म्हणजे जसं तुरीचं मी उदाहरण दिलं, त्याला तुरीचं पीक पिकवण्याकरता जर 3,000 रुपये त्याला खर्च येत असेल तर त्याला त्याचं 7,500 रुपये त्याला त्याचे रेट मिळाला पाहिजे. तेव्हा तो शेतकरी सक्षम होईल. आणि 7,500 रुपये जर त्याला रेट मिळाला आणि त्याच्याच मुलांना इतर काही समूहांनी घेऊन जर ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केलं, क्लस्टर जर निर्माण केलं, तर त्या तुरीला भाव त्या उद्योगपत्यांना तो 10,000वर जाईल. म्हणजे किमान त्यांचं क्विंटल मागं 2,500 रुपये त्यांचं प्रॉफिट आहे, शेतकऱ्याचं जवळपास 2,500 ते 3,000 रुपये क्विंटलचं प्रॉफिट आहे. म्हणजे तो शेतकरी समृद्ध होईल. पुन्हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे का या भागामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण त्या शेतकऱ्यावर या खासदारांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जे डॅम मंजूर झालेले आहेत, त्या डॅम मंजूर झालेले पूर्ण काम झाले की नाही हे कुठल्याही प्रतिनिधीला माहीत नाही. जर ते ज्या शेतकऱ्याची शेती त्या डॅमसाठी गेलेली आहे, जर तो डॅम पूर्ण झाला असता, कंप्लीट झाला असता, तर त्या शेतकऱ्याला पाणी मिळालं असतं. आणि विशेषतः पाण्याच्या पातळ्यासुद्धा अमरावती जिल्ह्यामधल्या वाढल्या असत्या. आज जर तुम्ही पाहिलं तर अमरावती एरिया हा ड्राय झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी विहिरी 65-70 फुटापर्यंत खोदल्या होत्या त्या पूर्ण अक्षरशः ड्राय झाल्या. कारण मी सुद्धा शेतकरी आहे. म्हणजे माझं आणि माझ्या मिसेसचं दोघांची शेती मिळून 45 ते 50 एकराचा माझा प्लॉट आहे. मी बागायत करतो. आज माझ्या शेतात सुद्धा पाणी नाही, पूर्ण ड्राय झालेलं आहे. ही स्थिती इथल्या सर्व शेतकऱ्याची आहे. इवन हेच नाही तर या ठिकाणी याच खासदारांनी सोपिया पॉवर प्लांट आणला. जे अप्पर वर्धाचं पाणी होतं ते पळवल्या गेलं, त्या सोपिया प्लांटला रिझर्व करण्यात आलं. शेतकऱ्याचं पाणी त्या शेतीला मिळालं असतं तर तो शेतकरी डेव्हलप झाला असता. इवन तो जो पॉवर प्लांट आणला तोही यांनी स्वतःचा, म्हणजे तो काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे म्हणून यांनी त्याला बिझनेस देत नाहीत.
बिझनेस न दिल्यामुळे तो पॉवर प्लांट बंद आहे आणि आज अमरावती जिल्ह्यामध्ये लोड शेडिंग आहे. म्हणजे इथल्या शेतकऱ्याला रात्रीची विद्युत मिळते आणि ते त्याला हप्त्यातून 2 दिवस विद्युत मिळते. म्हणजे आज जर त्याच्याकडे पाणी असेल तर त्याला शेती करता येत नाही. असे अनेक प्रश्न इथल्या शेतकरी आणि शेतमजुराचे आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याकडे जर 12 घंटे दिवसाची लाईन असती तर जो मजुरी करणारा असेल त्याच्याकडे त्यालासुद्धा दिवसाने त्याला काम मिळालं असतं. आज त्या शेतकऱ्यांनी रात्रीचं जाऊन कसं बागायत करायचं हे सुद्धा या सरकारचं किंवा भाजप सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं सुद्धा ते धोरण नाही. म्हणजे सर, माझा प्रश्न आपल्याला असा आहे की मी आपला जो वचननामा आहे, म्हणजे याविषयी आपण खासदारांनी काय केलं काय नाही हे तर बघणार आहोत, पण माझा प्रश्न मुळात असा आहे की आपला वचननामा, आपण वंचित बहुजन आघाडीचा जो वचननामा तयार केला येणाऱ्या 2019च्या निवडणुकासाठी, तो काय आहे नेमका? माझा वचननामा आहे शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. या ठिकाणचा शेतकरी जो माल पिकवते त्याचा कोल्ड स्टोरेज, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे जेणेकरून त्याच्या भावाला माल चांगला मिळेल. अमरावती जिल्ह्याचे जे आरोग्याचे केंद्र आहेत, मग इरिन हॉस्पिटल असेल, डफरीन हॉस्पिटल असेल, हे समृद्ध असले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही गरीब जर व्यक्ती गेला तर त्याला त्याच्या आजाराच्या सोयी झाल्या पाहिजे. इवन या ठिकाणी जो वॅगन कारखाना जो बनलेला आहे त्याचं काम अपूर्ण आहे, ते पूर्ण व्हायला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी हजारो लोकांना रोजगार मिळेल. चिखलदरा पर्यटन जे केंद्र आहे, जे इथल्या आधीच्या काँग्रेस सरकार असेल किंवा आता BJPचं सरकार असेल यांनी त्या चिखलदऱ्यावर लक्ष दिलेलं नाही. त्या ठिकाणी सुनील भाऊ देशमुख पालकमंत्री असताना जवळपास साधारणतः 12-15 वर्षाआधी त्यांचे स्वप्न होते की त्या ठिकाणी 500 करोड रुपये खर्च करून आपण ते डेव्हलपमेंट केलं पाहिजे. आज 1000 करोड रुपये जर त्या ठिकाणी खर्च केले तर किमान चिखलदऱ्याला 10,000 लोकांना रोजगार मिळेल. माझं हे जाहीरनाम्यामध्ये माझं हे प्लॅनिंग आहे. आणि MIDC ही शेतीवर आधारित उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे आणि मी ते आणणार असेल, हा माझा जाहीरनामा आहे. मुळात आपला जो अभ्यास आहे, आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आणि या आपली जी अभ्यासू वृत्ती आहे त्याच्याप्रमाणे आज अमरावती जिल्ह्यामध्ये बेरोजगारीची संख्या ही किती पर्सेंटेजमध्ये असू शकते? पर्सेंट जर म्हटलं तर आज आम्ही अमरावतीचा जर सर्वे केला, मी हजारात बोलतो, जर माझे 10,000 युवक ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं, ज्यांनी स्किल्ड म्हणजे ज्यांनी ITIs केला असेल किंवा त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असेल, तर 1000 लोकांमागे आज फक्त म्हणजे 50 लोकांना फक्त अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये रोजगार मिळू शकते. तर 95% लोकांना अमरावतीमध्ये रोजगार मिळू शकत नाही. ही दुर्दशा अमरावती जिल्ह्याची आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा एकंदरीत आकडा जर बघितला तर साधारणतः सरकारी जो आकडा आहे तो साधारणतः 80% प्रमाणे हा आकडा असू शकतो. 80% बेरोजगारी ही अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला बघावयास मिळते असं प्रत्यक्ष ज्यांनी ही पाहणी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे. एक प्रश्न आपला मला असा आहे की ज्यावेळी आपण प्रथम सभा घेतली होती तर त्या प्रथम सभेला आपण वंचित बहुजन आघाडीचे ज्यावेळी उमेदवार घोषित झाला होता त्यावेळेस असदुद्दीन ओवेसी यांची अनुपस्थिती का होती? काय झालंय, असदुद्दीन ओवैसी साहेब येणार होते पण त्यांच्या, कारण आमच्या वंचित आघाडीच्या ज्या सीट्स आहे म्हणजे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आम्हाला वंचित आघाडीच्या माध्यमातूनच लढायचं होतं, त्यामुळं त्यांचे दौरे अचानक दिल्लीला लागले, त्यामुळं ते येऊ शकले नाही. आता येणाऱ्या 1 तारखेला आदरणीय ओवैसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर सोबत आहेत. त्यावेळेस ज्या काही लोकांनी राजकारण केलं असेल की ओवैसी साहेब आले नाही, येणार होते, त्यांचे जे आमदार आहेत इम्तियाज जलील साहेब ते आमच्या सोबत होते, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. मध्ये मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं गेला होतात तर आज ज्यावेळेस आपण वंचित आघाडीसोबत जात आहात तर आपलं नेमकं BSP सोडण्यामागचं मूळ कारण काय? नाही, आधी मी ज्यावेळेस बहुजन समाज पार्टी स्वीकारली त्यावेळी माझेसुद्धा स्वप्न होते की बहुजन समाज पार्टी म्हणजे हे बहुजन म्हणजे सर्व समाजांच्या प्रतिनिधीला प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. त्याकरता मी बहुजन समाज पार्टीची उमेदवारी घेतली होती आणि मी फार ताकदीने मी लढलो. पण बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा फार प्रामाणिक आहे, त्याला त्याची जाण आहे, त्याला आंबेडकरी चळवळीची जाण आहे, परंतु वरच्या लेवलला त्याची दखल घेतल्या जात नाही आणि बहुजन समाज पार्टीला जो इतर बहुजन आहे तो स्वीकारत नाही हे माझ्या लक्षात आलं. पण आदरणीय बाळासाहेबांचं नेतृत्व सर्व बहुजन स्वीकारायला तयार आहेत, म्हणून गेल्या 2.5 वर्ष आधीच मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं. आज मी महाराष्ट्र प्रदेशचा महासचिव आहे आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी घोषित केली आहे. आणि मी वंचित बहुजन आघाडी किंवा भारिपला का स्वीकारलं तर याचं उत्तर हेच आहे की आदरणीय बाळासाहेबांचं नेतृत्व इतर जो ओबीसी आहे, तेली, माडी, धनगर, कोडी, कुणबी, सुतार, मुस्लिम, मातंग,
चांभार असेल, म्हणजे इतर जो वंचित समूह आहे त्या 12 बलुतेदार त्याला म्हटलं जाईल, या सर्व समाजाने आदरणीय बाळासाहेबांना स्वीकारलं आणि मला सुद्धा इतर ओबीसी सोबत मला काम करायचं आहे. इथलं जे जातीचं राजकारण ते संपवून आम्ही डेव्हलपमेंटचं राजकारण करायला पाहिजे. ते विजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे असल्यामुळे मी त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. म्हणूनच मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. काही दिवसांपूर्वी आपण घाईघाईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्यासोबत ज्यावेळेस वंचितची आपली सीट उमेदवारी दाखल झाली होती, म्हणजे उमेदवार आपण निश्चित झाला होतात, अशावेळी आपल्यासोबत त्यावेळेस पण MIMचे कुठलेही कार्यकर्ते उपस्थित नव्हते. का बरं? नाही, अर्जंटमध्ये इथले जे कोणी अपक्ष उमेदवार आहेत, नाव घेऊन त्यांचं मोठं करणार नाही, एक विद्यमान खासदार आहेत, जे अपक्ष उमेदवार BJP समर्थित आहे, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा इथं उमेदवार नाहीत, त्यांच्या प्रतिक्रिया समाजामध्ये जनमानसामध्ये होत्या की मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटलेला आहो, ते मला सपोर्ट करत आहेत, गुणवंत देवपारेला सुद्धा मी बसवणार आहे. हा जो अपप्रचार चालू होता, मला आदरणीय बाळासाहेबांनी लगेच मेसेज दिला का तुम्ही लगेच जाऊन तुरंत 1 घंट्यामध्ये पत्रकार परिषद घ्या. संबंधित जे आमचे इथले विदर्भाचे MIMचे जे अध्यक्ष आहे मिस्टर नाजिमभाई, हे सुद्धा यवतमाळच्या दौऱ्यावर होते. त्यांची जे पूर्ण टीम यवतमाळच्या दौऱ्यावर होती, ते वेळेवर पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्यामुळे म्हणजे MIM आमच्या सोबत नाही अशातला काही भाग नाही. आणि जो आमदार या ठिकाणचा आहे आणि जो बाळासाहेबांबद्दल किंवा माझ्याबद्दल जो अपप्रचार करत होता की मी बाळासाहेबांना थांबवतो किंवा गुणवंत देवपाऱ्यांना पैसे घेऊन मी पॅक करतो, जे काही त्यांचा विचार होता, तो मेसेज मला पब्लिकला द्यायचा होता की बाबा माझी उमेदवारी ही फायनल झालेली आहे. आदरणीय बाळासाहेब कोणाच्या मुळं थांबणार नाही आणि कुठल्या एखाद्या आमदाराची अवकात आम्हाला दोघांनाही थांबवण्याची नाही. आम्हाला कोणी खरेदी करू शकत नाही, मग तो राणा असो का आणखी कोणी किराणा असो, त्यांची कोणाची अवकात आम्हाला बसवण्याची किंवा आम्हाला विकत घेण्याची राहू शकत नाही. हा संदेश मला त्या ठिकाणी द्यायचा होता, म्हणून अर्जंटमध्ये मला ती पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यामुळे तिथे ते कोणी उपस्थित नव्हते, ते बाहेरगावी होते. ओके, ते बाहेरगावी होते. त्यांचा यवतमाळचा दौरा होता, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यकारिण्या घोषित होऊन राहिल्या, त्यामुळे ते उपस्थित नव्हते. आज त्यांची पत्रकार परिषद आहे. ज्यावेळी आपण मागे एक घोषणा केली होती की मी गेल्या 10 वर्षांपासून जसं सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि बेरोजगारांसाठी कार्य करण्याची आपली इच्छा आहे, तर असं कुठलं एखादं भरीव कार्य 10 वर्षात आपण केलेलं मला सांगू शकाल का, की ज्याच्या माध्यमातून आपण बेरोजगारांना कुठली एखादी संधी उपलब्ध करून दिली किंवा त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं काम केलं? पुण्यामध्ये 2015ला माझं IT चं काम चालू झालं, इंजिनियर टेक्नॉलॉजी म्हणून. ते ज्या मुलांनी काम चालू केलं त्यामध्ये एक माडी समाजाचा होता, एक तेली समाजाचा होता. जो माडी समाजाचा मुलगा होता तो वर्धा जिल्ह्याचा आहे, तेली समाजाचा मुलगा होता तो यवतमाळ जिल्ह्याचा आहे आणि कुणबी समाजाचा मुलगा होता तो नगरचा आहे. हे मुलं जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी एक युनिट चालू केलं आणि त्या युनिट चालू केल्यानंतर फार डबगैस हे मुलं आलेत, माझ्याशी बोलले की साहेब आता आम्हाला आमची किडनी विकावी लागेल, आम्ही हे चालू शकत नाही. मी साधारणतः त्यांच्याकडे फार मोठा अमाऊंट एक इन्व्हेस्ट केला की बाबा तुम्ही हे कंपनी चालवा की जेणेकरून तुम्ही इतरांना सुद्धा रोजगार तुम्ही देणार. त्यावेळी आम्ही तिथं जवळपास 100 लोकांना रोजगार दिला, आमचं काम चालू राहिलं. आणि त्यामागचा माझा उद्देश हाच होता का हे बहुजनांची मुलं समोर गेले पाहिजे, हे डेव्हलप झाले पाहिजे. आणि जसे ते डेव्हलप झाले मी माझी जी पार्टनरशिप मी विड्रॉल केली आणि त्या मुलांना डेव्हलप केलं. आजही ते पुण्यामध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी नावाचं युनिट चालू आहे. असे अनेक उदाहरणं आहेत का मी ते काम केलेलं आहे. या इंजिनिअरिंग युनिटचं नाव आपण सांगू शकाल? इंजिनिओ टेक्नॉलॉजी पुणे. ओके, नेटवर सर्च केलं तुम्हाला भेटेल. एक काही दिवसांपूर्वी आपण असं म्हटलं की माझं जर वेळ पडला तर मी राणांना सुद्धा विकत घेऊ शकेल. हे कितपत सत्य आहे? कितपत सत्य आहे? जो माणूस कोणाला विकत घेण्याची भाषा करू शकते, माझी आजही तयारी आहे. कोणी जर माझा सौदा करत असेल तो 10 रुपयात करते तर 11 रुपयात मी आजही कोणालाही विकत घेऊ शकतो, ही माझी तयारी आहे. ज्या अर्थी आपण राणांना विकत घेण्याची भाषा करत आहात त्या अर्थी आपण आपला जो एक उद्योगशील व्यक्तिमत्व आहे, उद्योगामध्ये आपला चांगला जम बसलेला आहे, तर या अनुषंगानं राणांना विकत घेणारी जी रक्कम आहे ती फार मोठी असू शकते. त्यासाठी आपण या सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि या अमरावती जिल्ह्यासाठी, जसं आपण आता सांगितलं की आता आपण थोडंसं वळूया की राजकारणाकडे, समाजकारणातून राजकारणाकडे जाणारा जो मार्ग होता, समाजकारण कधीच राजकारणातून निघून गेलेला आहे, फक्त आणि फक्त राजकारण शिल्लक राहिलेलं आहे. पुनश्च मी आपल्या पूर्व मुद्द्यावर येतो. ज्यावेळेस मी आपल्याला इथे थांबवलं होतं तो मुद्दा असा होता की खासदारांनी या देशामध्ये, या अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये कुठले कुठले कामं केले नाही जे आपल्याला करावेसे वाटतात. पहिला मुद्दा या ठिकाणी असा आहे की या ठिकाणचं जे एअरपोर्टचं काम आजही आपण म्हणतो आणि ते खासदार म्हणतात चालू झालेलं आहे.
गेल्या 10 वर्षापासून आम्ही ऐकतो या ठिकाणचं एअरपोर्ट मागच्या 5 वर्षाआधीच ते कंप्लीट व्हायला पाहिजे होतं. जर एअरपोर्ट डेव्हलप झालं असतं तर बरेचसे उद्योगपती अमरावतीमध्ये आले असते. त्याचे कारण असे आहे की अमरावतीमध्ये MIDCची लँड कॉस्ट फार कमी आहे. स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर या ठिकाणी स्वस्त मिळतं. म्हणजे कुठल्याही उद्योगपतीला जर लँड स्वस्त मिळत असेल त्याला स्किल्ड अनस्किल्ड जो वर्कर पाहिजे, जो त्याला काही लेबर असेल काही स्किल्ड वर्कर असेल जो पाहिजे तो स्वस्त मिळतं. त्यामुळं बाहेरच्या उद्योगपत्यांचं अमरावती हे आकर्षण राहिलं असतं. परंतु या विद्यमान खासदारांनी यावर लक्ष दिलं नाही. दुसरा रेल्वे वाहनांचा जो कारखाना आहे जो आजपर्यंत महामहिम आमच्या प्रतिभाताई पाटील त्यांचे स्वप्न होते का या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळेल, अनेक स्किल्ड अनस्किल्ड लोकांना सुद्धा रोजगार मिळेल, त्यांचं ते प्लॅनिंग होतं. पण अजूनपर्यंत मला आता असं वाटतं की आणखी 10 वर्षे लागतील का काय त्या रेल्वे वाहन कारखान्याला, तोही झालं नाही. ते मला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मिसाईलचा कारखाना जी साधारणतः 500 ते 600 हेक्टर जमीन MIDCची होती, फक्त मिसाईल कारखान्याच्या नावाने त्या ठिकाणी फक्त कंपाऊंड टाकण्यात आलं. गेल्या 5 वर्षापासून आम्ही ते कंपाऊंड पाहतो. विद्यमान खासदाराला त्या ठिकाणी जाऊन त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही का या ठिकाणी जर मिसाईलचा कारखाना झाला तर हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. ते सुद्धा माझं प्लॅनिंग आहे. आणि नंतर चिखलदऱ्याचं जे डेव्हलपमेंट झालं नाही त्याचे कारणं अनेक आहेत. म्हणजे यांना फंड्स केंद्राकडून आणता आला नाही, महाराष्ट्र सरकारला तो फंड्स उभा करता आला नाही. आणि इव्हन एवढंच नाही तर आज चिखलदऱ्याला पिण्याच्या पाण्याची सोय नाही किंवा तिथं पाणी नाही. का तर शहानूर प्रकल्प आहे, यांना फॉरेस्टच्या अडचणी जातात म्हणून चिखलदऱ्याला ते पाणी नेऊ शकले नाही. आज मुंबईचं पाणी गोव्याला जाते, 500 किलोमीटरवर जाते आणि 3.5 किलोमीटरवर त्यांना शहानूरचं पाणी चिखलदऱ्याला देता येत नाही. ही शोकांतिका म्हणजे हे सुद्धा या खासदाराला समजत नाही. याचे कारणच ते आहे का हे बाहेरचं आलेले भाडेकरू आहेत. कसं असते एखाद्याला तुम्ही घर जर भाड्याने दिलं तर तो तुम्ही कितीही चांगलं बनवलं तर तो भाडेकरू काय कुठे खिडे मारून त्याला डॅमेज करून ठेवल. असंच या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे. तो भाडेकरू माणूस आहे, त्याला त्या अमरावती जिल्ह्याचं काही देणं घेणं नाही. त्याला इथल्या लोकांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्याचंही घेणं देणं नाही. फक्त आपल्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये महिना दीड महिना यायचा, आपले बाहेरचे 800-1000 लोक आणायचे, त्यांच्या माध्यमातून निवडून यायचं, संसदेमध्ये जाऊन बसायचं नाही. मला हे समजत नाही अमरावतीकरांना मी विचारतो का गेल्या 10 वर्षात अमरावती जिल्ह्याचे किती प्रश्न तुमच्या या संसदपटूने उचललेले आहेत. मला तर असं वाटते त्यांना जे संसदपटू म्हटलं जाते ना, बऱ्याच अशा म्हणजे ट्रस्ट आहेत का ते कोणालाही संसदपटू देतात. मला तर असं वाटते की यांनी त्यांना 2-4 लाख रुपये दिले असतील आणि असेच संसदपटू म्हणून पुरस्कार त्यांनी प्राप्त करून घेतले असतील. संसदपटू जर असते तर त्यांनी अमरावतीचे विदर्भाच्या विकासाचे मुद्दे त्या संसदेमध्ये उचलले असते. इव्हन या खासदाराचं निष्क्रिय हे आहे का यांना SCचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे हे सुद्धा वाटत नाही. SCच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणून माझ्या या अमरावती जिल्ह्यातील मतदारांना माझी विनंती आहे का बाबा रे, आपल्या युवकांचे युवतींचे अनेक प्रश्न आहे, आरोग्यांचे प्रश्न आहे. तुम्ही गुणवंत देवपारेचा विचार करत नसाल ते करू नका, पण अमरावती जिल्ह्याचा विकासाचा काम करणारा एक पुत्र म्हणून, शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी, सर्व राजकारण सोडून सर्व समावेशक तुम्ही माझ्या पाठीशी राहा. 5 वर्ष जर तुम्ही मला संधी दिली ना, डेव्हलपमेंट काय असते आणि राजकारणी माणूस काय डेव्हलपमेंट करू शकते ही दिशा मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही तो विश्वासार्थ माझ्यावर ठेवायला पाहिजे आणि मला ती संधी द्यायला पाहिजे हे आवाहन करतो मी मतदारांना. एकीकडे आपण खासदारांवरती आगपाखड करीत आहात आणि दुसरीकडे अशी सुद्धा जनचर्चा ऐकायला मिळत आहे की विद्यमान खासदारांनीच आपली सीट दिली आणि आपले एक बहुजनांचे वोटिंग्स आपल्याकडे वळले पाहिजेत अशी सुद्धा जनचर्चा आहे. आता हे सांगली साताऱ्याचं पार्सल ते मला काय माझी सीट देणार? माझी सीट माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी दिली. त्यांना स्वतःची खुर्चीच सांभाळता येत नाही तर देवपाऱ्यांना काय सांभाळण्याची लायकी त्या खासदाराची आणि माझ्याबद्दल बोलण्याची त्यांची पात्र आहे? काय ते बोलू शकतात? त्यांना स्वतः त्यांची खुर्ची सांभाळा. आज त्यांना फार धोके आहे. त्यांना किती वोट पडते रिझल्ट नंतर तुम्हाला सांगल. त्यांना असता त्यांचं अस्तित्व वाचवणं कठीण झालेलं आहे. त्यांनी माझ्याबद्दल विनाकारणचं भाष्य करू नये. ते जर भाष्य करतील तर असे स्फोट त्यांचे होतील का त्यांना त्यांची खुर्ची सांभाळता येणार नाही. अमरावती सोडून त्यांना जावं लागेल. आज शिवसेनेचे लोक त्यांचं काम करायला तयार नाही. त्यांनी सेनेमध्ये एवढे कलह वाढवलेले आहेत का सेनेचे पदाधिकारी सुद्धा आज ते अडसुळांसोबत नाही आहे. आजपर्यंत त्या BJPच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळी त्यांनी केलेली आहे. आजपर्यंत 1 महिन्या आधीपर्यंत या खासदाराचं कुठलंही अस्तित्व या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हतं. आज त्यांना म्हणजे वाडीत टाकलेले खासदार अमरावती जिल्ह्यामधले ते आहेत. त्यांनी माझ्याबद्दलचं भाष्य करू नये. त्यांनी स्वतःला सांभाळा पाहिजे. त्यांनी तोल जाऊ देऊ नये. त्यांनी जरा भान ठेवावं. गेल्या 2014च्या निवडणुकांनंतर आपण समाजासाठी जसं आपण सांगितलं की ते इथे नसतात तर आपण कुठे होतात नेमके?
मी एक उद्योजक आहे. माझं दलालीचं राजकारण नाही. जसं विद्यमान खासदारांनी कुठले जरी काही युनिट आणायचे, दलाली करायची, कमिशन खायचं आणि त्याच्यामधून राजकारण करायचं, मी एक शेतकरी आहे. मी छोटासा उद्योजक आहे. मला माझे म्हणजे माझे उद्योग करून, माझी शेती करून मला समाजात वावरावं लागते. मी जर खासदार असतो तर मी डेव्हलपमेंटची एक लाईन लावून दिली असती. ते माझं प्लॅनिंग असतं. मला माझे कामं करून मला युवकांसाठी काम करावं लागते, युवतींसाठी काम करावं लागते. ते चालू आहे. आणि मी माझे काम करत असताना मीडियामध्ये फार मी पब्लिसिटी केली पाहिजे हा मी प्रयत्न केला नाही. म्हणून काही लोकांना माहीत नसेल, पण ज्यांच्यासाठी मी कामं केलेले आहेत त्या लोकांना माहिती आहेत. हे यांना मला पावती द्यायची गरज नाही इथल्या खासदाराला. अमरावतीमध्ये मीडियासोबतचे जे आपले संपर्क आहेत ते बऱ्यापैकी आहेत. शिवाय आता आपल्याला एक वैयक्तिक थोडंसं वळायचं आहे की मुळात आपला जो परिचय आहे, आपलं एज्युकेशन किती झालेलं आहे आणि आपलं पारिवारिक जे आपल्याला सांगायचं आहे ती एकंदरीत वस्तुस्थिती काय आहे? मी गुणवंत सुदामराव देवपारे, माझं गाव वडाळा, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला. अमरावती जिल्ह्यामध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण आणि कृषीचं विशेषतः शिक्षण घेतलं. म्हणजे माझ्या याच्यामध्ये सुद्धा मी टाकलं आहे माझं एज्युकेशन कृषी केलेलं आहे म्हणून. ते याच्यासाठी का शेतकऱ्याची मला जाण आहे. कृषीचा मी डिप्लोमा केलेला आहे. हे मी माझ्या म्हणजे फॉर्ममध्ये सुद्धा मी नोंद केली. त्यामुळे आणि माझं मी काय करतो हे माझ्या फॉर्ममध्ये मी भरलेलं आहे. जाता जाता एक प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे. हा जनतेकडून आलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये हे विचारतायत की आपली जी खरी लढत आहे ही नेमकी कोणाशी आहे, नवनीत राणा की आनंद अडसूळ? राणा वगैरे हे माझ्या लाईनमध्ये बसू शकत नाही. कारण इथे काय झालं आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट नाही. इथल्या CMनी राणाला समोर करून कॅन्डिडेट ते अपक्षबाई दिलेली आहे. त्याच्यामुळे ती माझ्या लढतमध्ये राहू शकत नाही. इथले जे सेनेचे विद्यमान खासदार आहे ते लढतमध्ये माझ्या असतील, पण ते आता खूप मागं पडलेले आहेत. त्यामुळे मी फार स्पर्धेमध्ये समोर निघून गेलेलो आहो आणि विजय माझाच आहे. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, जनतेने आपणाला का निवडून दिलं पाहिजे? अमरावती जिल्हा हा SC रिझर्व्ह आहे. मी अमरावती जिल्ह्याचाच युवक आहे. शेतकऱ्याची मला जाण आहे. मी शेतकरी कुटुंबामधून आहो आणि शेतकऱ्याच्या मुलाचा, शेतकऱ्याच्या आरोग्याचे प्रश्न सांभाळणाराचा आणि या ठिकाणी डॅमचे जे प्रश्न आहेत जे शेतकऱ्याशी निगडीत आहे त्यांचे डेव्हलप करणारा मी एक युवक आहे. प्रथमतः मी शेतकरी आहे. म्हणून इथल्या जनते आणि SC करता रिझर्व्ह आहे. जर SC रिझर्व्ह नसतं तर या ठिकाणचा जो कोणी OBC असेल, तेली असेल, माडी असेल, धनगर असेल, कुणबी असेल, देशमुख असेल, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलो असतो. SC रिझर्व्ह आहे आणि तोही मी अमरावती जिल्ह्याचा आहे. मी बनावटी SC नाही किंवा मी कुठला पार्सल आलेला नाही. म्हणून इथल्या जनतेने मला स्वीकारावं आणि त्यांच्या मुलाच्या भवितव्याकरता, मुलांच्या डेव्हलपमेंट करता मला त्यांनी निवडून द्यावं, एवढं मी सांगू इच्छितो. या निवडणुकींमध्ये आपण साधारणतः किती मतदान यावेळेस प्राप्त करू शकाल असा आपल्याला विश्वास वाटतो? यावेळेस माझी फाईट कोणासोबत राहिली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. साधारणतः 5 लाखाच्या वरचा मी आकडा गाठणार आहे आणि तो माझा विजयाचा आकडा असेल. हो. गुणवंत देवपारे यांच्याशी आपण विस्तृत चर्चा केली. त्यांचं एज्युकेशन किती आहे, ते किती शिकलेले आहेत, त्यांचा वचननामा काय आहे आणि कुठला आकडा त्यांना यावर्षी 2014च्या इलेक्शनमध्ये 98,200 मतांचा आकडा घेणारे गुणवंत देवपारे 5 लाखांची भाषा करीत आहेत. तर आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये 18 तारखेला हे बघायचं आहे की गुणवंत देवपारे त्यामध्ये किती टक्के यशस्वी ठरतात. धन्यवाद.